आधीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत भाग 3 म्हणजे भाग 1 आणि भाग 2 आपले कंप्लीट झाले टोटली. आता आपण भाग 3 कडे जाणार आहोत. तर भाग 3 मध्ये फर्स्ट पोयम आहे ऑक्शन. ऑक्शन म्हणजे काय? ऑक्शन म्हणजे आपण एखाद्याची आरती करतो, एखाद्याला ओवाळतो, त्याला ऑक्शन म्हणतात. त्याच्या कवयित्री आहे इंदिरा संत. जन्म होता यांचा 1914 आणि मृत्यू 2000 त्यांचा मृत्यू झाला. तर हा एक सुप्रसिद्ध कवयित्री होत्या, कथाकार होत्या, ललित लेखक, विशुद्ध कविता लिहिणारी कवयित्री म्हणून त्यांना एक तत्कालीन समीक्षेत दाद दिली जाते. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचे करोळ निसर्ग प्रतिमातून भावकोट्याने म्हणजे एकदम उत्कटतेने वर्णन करतात त्यांच्या कवितांमध्ये, कथांमध्ये. नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली म्हणजे जेवढे हवे तेवढे शब्द त्या कवितेमध्ये टाकतात आणि तेवढ्या शब्दातून जे त्यांना व्यक्त करायचं असतं ते स्पष्ट व्यक्त होतं. ही त्यांच्या म्हणजे कवितांची वैशिष्ट्ये काव्यांची. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, भाऊल्या, चितकळा, विश्वकुसुम, निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कद्दली, चेतू हे कथा संग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध त्यांचे आहे. त्यांच्या गर्भरेशम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. गर्भरेशम त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्या साहित्याला त्यांचा पुरस्कार आहे. तर त्यांनी हा जो पोएम त्यांनी घेतली ती कशातून घेतली आहे? ते इंदिरा संत यांची समग्र कविता त्यातून हा घेतलेला पाठ आहे. तर या पूर्ण कवितेमध्ये आपले जे भारतीय जवान असतात, जे सीमेवरती अहोरात्र म्हणजे दिवस असून दे किंवा रात्र असून दे, जे सीमेवरती लढत असतात आपल्या शत्रूंशी, ते कधी आपल्या जीवाची पर्वा करत नाही. आपला जीव ते हातात घेऊन सीमेवरती उभे असतात, पहारा देत, रक्षण करतात देशाचं, मातृभूमीचं. आणि त्यांच्यामुळे आपण आज एक सुरक्षित असं जीवन जगू शकतोय. बाहेर फिरताना, कुठे जाताना आपल्याला विचार करावा लागत नाही, कारण आपलं संरक्षण ते करतात. तर त्यांच्या त्या गाथा, त्यांच्या पराक्रमांच्या गाथा, त्यांचं हृदय किती मातृभूमीसाठी म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये मातृभूमीसाठी किती प्रेम असतं. म्हणजे जे भारतीय सेना आहे ती देशात एक नंबर मानली जाते. आणि आपल्या भारतीय सेनेमध्ये म्हणजे असं फोर्स केलं जात नाही, सगळे स्व इच्छेने स्वतःहून सज्ज होतात आपल्या मातृभूमीसाठी प्राण त्याग म्हणजे प्राण सुद्धा अर्पण करायला. आणि असे हे जे भारतीय पुत्र आहेत ते नेहमी सज्ज असतात. म्हणजे कधीही त्यांना कॉल येऊन दे, तर कधी त्यांना एमर्जन्सीमध्ये बोलवून दे, ते तत्काळ निघून जातात. आपल्या फॅमिलीची पण पर्वा करत नाही, स्वतःच्या प्राणाची पर्वा करत नाही. तर सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज म्हणजे सीमेवरती लढण्यासाठी नेहमी सज्ज असले म्हणजे झालेल्या जवानांना साऱ्या देशवासियांकडून केलेले जाणारे हे ऑप्शन आहे. म्हणजे सीमेवरती लढायला जातात जवान, त्यांचे साऱ्या देशवासियांकडून केलेले ऑप्शन आहे, ओवाळणी आहे. ऑप्शन करताना मनात येणाऱ्या भावना म्हणजे कवयित्री ऑप्शन करतात आणि त्या ऑप्शन करण्याच्या वेळी त्यांचे जे विविध मनात भावना येतात त्या भावना यांनी प्रस्तुत कवितेमध्ये वर्णन केले आहेत. तर कवितेमध्ये लिहिले आहे, नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा किंवा धन, नाही शिरेमध्ये रक्त, शिर म्हणजे नस, आपल्या शरीरामध्ये जे नस असतात त्यांच्यामध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजे क्षमता. त्या म्हणतायत की जे आपले जवान आहेत, जे भारतीय सीमेवरती लढत आहेत शत्रूंशी स्वतःचा जीव हातात घेऊन, तर असे जवान आपल्या भारतीय सीमेचं मातृभूमीचं रक्षण करतात. म्हणून आपण प्रत्येक सण उत्सव आनंदाने साजरा करतो, का ते सीमेवरती मातृभूमीचं रक्षण करतात. मग अशा जेव्हा सीमेवरती लढायला सुसज्ज असतात किंवा सीमेवरती लढायला जात आहेत, त्यावेळी त्या औक्षण करताना म्हणतायत की माझ्या मुठीमध्ये द्रव्य नाही. म्हणजे मुठ म्हणजे आपण जे हाताची पाचची बोटं बंद करतो त्याला मुठ म्हणतात. तर बोलते की माझ्या मुठीमध्ये द्रव्य नाही म्हणजे माझ्याकडे पैसा नाही ना धन नाही, नाही शिरेमध्ये रक्त, नाही माझ्या शरीराच्या जे नस आहे त्याच्यामध्ये ते उसळणारे रक्त आहे. म्हणजे जसं एका जवानामध्ये रक्त उसळत असतं आपल्या मातृभूमीच्या प्रेमाकरता, तसं रक्त माझ्या शरीराच्या नसांमध्ये उसळत नाहीये. नाही कष्टाचे सामर्थ्य, नाही आमच्या कष्टामध्ये एवढे सामर्थ्य आहे की क्षमता आहे. म्हणजे जसे ते आपल्या मातृभूमीसाठी कष्ट करतात आणि त्यांच्याकडे सामर्थ्य असतं म्हणून ते सीमेवरती लढायला सुद्धा जातात. तेवढं सामर्थ्य आमच्या ना कष्टामध्ये आहे ना आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. तर ते म्हणून मला समजत नाही की मी तुमचं जे ऑप्शन आहे ते कसं करू, काय करावे कळेना. तेवढं की मला काही समजत नाही की तुमचं ऑप्शन मी कसं करू. म्हणजे नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. म्हणजे काय बोलतायत की
तर औक्षण करताना बोलतात की माझ्या मुठीमध्ये द्रव्य नाही, म्हणजे माझ्या मुठीमध्ये, हाताच्या मुठीमध्ये ना पैसा नाहीये ना धन नाहीये, नाही शरीरामध्ये रक्त नाही, माझ्या शरीरामध्ये जे शिरा आहेत म्हणजे ना नस आहेत त्याच्यामध्ये ते उसळणारे रक्त नाही. म्हणजे जसं जवानांच्या नसांमध्ये रक्त उसळत असतं मातृभूमीच्या, तसं रक्त माझ्या शरीरामध्ये उसळत नाहीये. नाही कष्टाचे सामर्थ्य, थर्ड लाईन, सॉरी फोर्थ लाईन, नाही कष्टाचे सामर्थ्य, नाही माझ्या कष्टामध्ये तेवढी क्षमता आहे किंवा सामर्थ्य आहे की मी तुमच्यासारखं कार्य करू शकते मातृभूमीसाठी. नाही काय करावे कळेना, मग ती मला कळत नाही की तुमचं जे औक्षण आहे ते मी कशा प्रकारे करू या फिर कसं करू, हे कवयित्री बोलतायत. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथा पुढे त्याची केवढी शान. तर त्या म्हणतात की जीव ओवाळा तरी किती, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. म्हणजे कवितेंना आपले जवान आहे त्यांच्यावर निरंतर आदर, म्हणजे खूप आदर आहे त्यांच्याबद्दल, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. तर त्यांचे औक्षण करताना ते असं म्हणतात की या जवानांचे इतके मोठे आणि कार्य केलेत, पराक्रम केलेत, तर त्यांच्या पराक्रमाचे शौर्य गाथा पुढे, म्हणजे शौर्य म्हणजे पराक्रम आणि गाथा म्हणजे गोष्टी, मग त्यांचे जे पराक्रम आहे त्यांच्या शौर्यांच्या गाथा पुढे आपण केवढेसे लहान आहोत, त्यांची केवढीशी शान, म्हणजे आपली केवढी शान, आपण मात्र लहान आहोत. जे किती हा लहान, जी ओवाळावा तरी किती. तर ते म्हणतायत, तर कवयित्री म्हणतायत की म्हणजे ती जवानांची शौर्य गाथा आहेत, तुझ्या शौर्य गाथा पुढे, म्हणजे त्यांचे पराक्रम, त्यांनी केलेले शौर्य, म्हणजे तेवढे जे हे करत असतात स्ट्राईक वगैरे, सर्जिकल स्ट्राईक, मग तर त्यांचे जे पराक्रम आहेत त्यांच्या पराक्रमांच्या गाथांपुढे त्यांचा जो जीव आहे तो एकदम लहान आहे, त्यांचे आयुष्य त्यांच्या पराक्रमांपुढे अगदी लहान आहे. जीव ओवाळा तरी किती, म्हणजे आपण कितीतरी जीव ओवाळला, म्हणजे आपण कितीही जीव ओवाळण्याचा तरी प्रयत्न केला तरी आपली जी शान आहे ती त्यांच्या समोर एकदम कमी. म्हणजे एक जवान, एका जवानाची शान आणि एका सामान्य माणसाची शान याच्यामध्ये खूप अंतर आहे, त्याची शान वेगळीच आणि आपली शान मात्र वेगळीच असे कवितेला वाटते. म्हणजे शौर्य गाथे पुढे जे जवान शौर्य दाखवतात, पराक्रम दाखवतात सीमेवर, त्याच्या समोर आपली जी शान आहे तो खूप कमी, आपली शान, आणि ती जवानाची शान आहे ती खूप मात्र जास्त आहे. म्हणजे जी ओवाळा तरी जी किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. म्हणजे तर माझा जिथे तुझ्या मी ओवाळला तरी तो फार लहान आहे, कारण तुमचे जे शौर्य गाथा आहे, तुम्ही केले जे पराक्रम आहे त्याच्या पुढे तुमचं आयुष्य अगदी लहानच आहे. आणि तुमच्या या पराक्रमांच्या गाथांपुढे, म्हणजे तुमच्या या पराक्रमांच्या गोष्टी पुढे आमची मात्र जी शान आहे ती मात्र फार थोड कमी आहे. शान म्हणजे थाट. वर घुंगावे बंबारा, पुढे कळलोरा ढुराचे, धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. घोंगावा म्हणजे मोठा आवाज आणि बंबारा म्हणजे गोळीबार. म्हणजे काय, जेव्हा सैनिक किंवा जवान सीमेवरती लढत असतात तेव्हा शत्रूशी लढत असताना काय होतं, अनेक शत्रू त्यांच्यावरती हमला करतात, वार करतात, मग इन रिटर्न म्हणजे त्यांची ती पलटवार करताना म्हणजे गोळीबार करणे, तोफा चालवणे, ते बॉम्ब फेकणे, तेव्हा ते सीमेवरचे जे वातावरण असतं ते हृदयद्रावक असतं, म्हणजे हृदयाला हेलावून टाकणारं असतं, एवढं ते भयानक वातावरण असतं. म्हणजे कुठे गोळीबार चालू असतात, कुठे तोफांचा आवाज येतो, बॉम्ब टाकतात एकमेकांवरती, तर बंदुकीतून ज्या गोळ्या निघतात त्याची कोणाकोणाची छाताडे उडतात, म्हणजे काय कोणाकोणाच्या छातीमध्ये गोळ्या लागतात. या सगळ्या वातावरणात आजूबाजूला धूळ पण उडत असते, त्या म्हणजे तोफांमुळे, बॉम्ब टाकतात त्यामुळे. मग अशा सुद्धा म्हणजे या वातावरणात सुद्धा, म्हणजे अशा भयानक वातावरणात सुद्धा एखाद्याचे पाऊल मागे हटते, परंतु जो सैनिक असतो, आपला जवान असतो, तुझे पाऊल जिद्दीचे, तरी सुद्धा तो स्वतःहून 2 पावले पुढे जातो, कधीही माघार घेत नाही. अशा भयानक वातावरणात सुद्धा स्वतःमध्ये हिंमत ठेवतो आणि नेहमी 2 पावलं पुढे टाकत असतो. म्हणून कवयित्री म्हणतात की तुझे पाऊल जिद्दीचे. वर घुंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफातून, मोठा आवाज होतो आणि बंबार म्हणजे गोळीबार. म्हणजे जेव्हा सीमेवरती जवान शत्रूशी लढत असतो तेव्हा मोठमोठ्याने आवाज होत असतात, कशाचे, तर तोफांचे, तोफा सोडणे, परत गोळीबार करणे, बॉम्ब टाकणे आणि गोळीबार, बंबार म्हणजे गोळीबार. पुढे कल्लोळ धुराचे, पुढे कल्लोळ धुराचे म्हणजे अशा या वातावरणात आजूबाजूला धूर उडत असतो. मूवीमध्ये पण बघितलं असेल, तिथे तोफ पडते तिथे धूर उडलेला दाखवतो, तर धूर उडत असतो धडधडत्या तोफातून. आणि जेव्हा ते तोफा सुटत असतात आणि जेव्हा तो गोळीबार होत असतो तेव्हा काही काहींच्या छातीमध्ये गोळ्या लागतात, बंदुकातून जेव्हा गोळ्या निघतात तेव्हा काही काहींच्या छातीमध्ये गोळ्या लागतात. असे भयानक दृश्य असतानाही तुझे पाऊल जिद्दीचे, जो सैनिक असतो किंवा तो जवान असतो तो कधीही न डगमगता, न घाबरता, धीराने नेहमी 2 पावलं पुढे
त्यांनी सांगितले की तुझे पाऊल खूप जिद्दीचे आहे. पुढे कवयित्री म्हणतात की तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवे म्हणजे अश्रू ज्योत ज्योत पाझळावी. म्हणजे काय, आपले जे जवान सीमेवरती लढत असतात रणसंग्रामामध्ये, म्हणजे महायुद्ध होत असतं त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये नेहमीच त्यांचा विजय निश्चित आहे. तर त्यांच्याबद्दल असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना कवयित्री म्हणतायत की जेवढे सुद्धा युद्ध होतील कोणासोबत सुद्धा सीमेवर, त्या प्रत्येक युद्धामध्ये तुझा विजय नक्की होईल. म्हणजे तुझ्या जी विजयाची दौड आहे, म्हणजे तुम्ही जे नेहमी विजयाच्या मागेच धावत राहा, तुमचा विजय नक्की होत राहा. आणि तुमचा जो विजय असेल तो बघून, म्हणजे तो मनामध्ये डोळे भरून पाहायचा आहे, मनामध्ये तो डोळ्याने तुमचा विजय होताना बघायचा आहे. आणि तुमच्या विजयाने माझ्या डोळ्यात नेहमीच आनंद अश्रू येत राहतील, अशी त्यांची आशा आहे. ते म्हणतायत डोळे भरून पहावे, तुझ्या विजयाची डोळे भरून पहावे. म्हणजे काय, जर तुम्ही सीमेवरती लढत असणार तर तुमचा जो विजय होणार प्रत्येक युद्धामध्ये किंवा संग्रामामध्ये, तो विजय मला माझ्या डोळ्याने पाहायचा आहे, डोळे भरून पाहायचे. डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाझळावी. म्हणजे काय की जेव्हा एखादी ज्योत पेटते, म्हणजे बत्ती असते त्याच्यासाठी येलो कलर, त्याला ज्योत म्हणतात. ती ज्योत नेहमी जवळ असते म्हणजे ज्योत ज्योत पाझळावी. पाझळणे म्हणजे पेटणे, नेहमी तेवत राहत असते, नेहमी पेटत असते. तसंच त्या म्हणतात की माझ्या डोळ्यातील जी आसव आहेत ते पण नेहमी हमेशा पाझळत राहावे. पाझळत राहणे म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना कळेल की युद्धामध्ये आपला भारत देश जिंकलाय, जवानांनी विजय मिळवले, ती गोष्ट ऐकून त्यांच्या डोळ्यामध्ये नेहमीच आसवे म्हणजे अश्रू नेहमी पाझळत राहावे, म्हणजे आनंद अश्रू डोळ्यातून निघत राहत, असे त्यांची इच्छा आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाझळावी. तुझी विजयाची दौड, त्या काय म्हणतात की जसं जवान सीमेवरती युद्ध लढत असतो, मग त्या युद्धामध्ये त्यांच्या अपेक्षा आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत की आपल्या प्रत्येक युद्धामध्ये आपल्या जवानांची विजय होईल. आणि त्यांची नेहमी जी धाव आहे ती कशाच्या मागे असते, ते विजयाच्या मागे, नेहमी त्यांचा विजय झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि ते म्हणतात की तुमचा जो विजय आहे तो मी डोळे भरून पाहावे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे कुठचाही जवान जेव्हा जिंकेल एखाद्या युद्धामध्ये, तेव्हा त्यांच्याशी इच्छा की तो विजय त्यांनी डोळे भरून पाहावा. आणि त्यांच्या त्या युद्धामुळे त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. जिंकल्यावरती कुठच्याही युद्धामध्ये ते जिंकले की ते म्हणतात की माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतील. आसवे म्हणजे अश्रू ज्योत ज्योत पाझळावी. म्हणजे जेव्हा आपण एखादा दिवा लावतो त्याची ज्योत नेहमीचा म्हणजे हमेशा पेटत राहते, तवेत राहते, नेहमी जळत राहते. त्याचप्रमाणे ते म्हणतात की जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकाल तोपर्यंत तेव्हा माझ्या डोळ्यात सुद्धा ती आनंद अश्रू आहे ते नेहमी पाझळत राहते. म्हणजे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येत राहते. पुढे कवयित्री म्हणतात अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण म्हणजे संरक्षण. दिनदुबळ्यांचे असे तुला एक ऑप्शन म्हणजे आर्थिक ओवाळणे. तर ते काय म्हणतात की कवयित्री बोलतात सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानांसाठी बोलतात की सर्व जनसामान्याचे लोक आहेत, त्यांच्या असंख्य ज्योती तुमच्या पाठीशी रक्षणासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. म्हणजे ज्योतीच्या त्याने एक ज्योतीचं उदाहरण दिलं की ज्योतीसारखंच म्हणजे असंख्य लोकांचे जे आशीर्वाद आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत. असंख्य लोकांची ज्योत तुमच्या पाठीशी आहे तुमच्या रक्षणासाठी. म्हणजे असंख्य लोकांचे जे आशीर्वाद आहेत ते तुमच्या पाठीशी, तुमच्या मागून राखण, तुमच्या पाठीशी तुमचं संरक्षण करण्यासाठी आहेत. दिनदुबळ्यांचे असे म्हणजे आम्ही तर दिनदुबळे आहोत, म्हणजे आमच्याकडे तेवढे सामर्थ्य नाही जेवढे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि आमच्या रक्तात तेवढा उमेद पण नाही. उमेद म्हणजे उत्साह. आमच्याकडे सामर्थ्य नाहीये, आम्ही दिनदुबळे आहोत आणि आमच्या रक्तामध्ये तेवढी उमेद पण नाही म्हणजे उत्साह पण नाहीये. परंतु हे सर्व तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सीमेवरती जातात तेव्हा तुला एकच ऑप्शन म्हणजे तुमच्यासाठी किंवा तुमच्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही आशीर्वादाच्या रूपाने म्हणजे आशीर्वादाच्या स्वरूपात तुमचे ऑप्शन आम्ही सर्वजण देशवासी म्हणून करत आहोत. म्हणजे काय, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. सीमेवरती लढायला जाणाऱ्या जवानांसाठी कवयित्री म्हणतात की अशा असंख्य ज्योतींची म्हणजे जे भारतात जेवढे सुद्धा देशवासी त्यांचे असंख्य ज्योत नेहमी तुमच्या पाठीशी आहे, तुझ्या मागून राखण म्हणजे नेहमी तुमच्या पाठीशी राखण करतात, तुमचं संरक्षण करतात. कशाच्या रूपाने, तर आशीर्वादाच्या रूपाने असंख्य भारतीयवासी नेहमी तुमचं संरक्षण करत असतील. दिनदुबळ्यांचे असेल, परंतु आम्ही जे भारतातील इतर लोक ते कसे दिनदुबळे आहेत, आमच्याकडे तेवढं सामर्थ्य नाहीये आणि आमच्या रक्तामध्ये तेवढं उमेद आहे म्हणजे उत्साह आहे जो तुमच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्याकडे सामर्थ्य पण
ते तुमच्याकडे आहे. ते म्हणतायत की तुमच्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आश्चर्यजनक स्वरूपात आम्ही तुमचे औक्षण सर्व भारतीय किंवा सर्व देशाचे मिळून करत आहोत. तर स्वाध्याय वृत्तीकडे बघूया. स्वाध्याय वृत्तीमध्ये फर्स्ट प्रश्न आहे की खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. तर पहिला प्रश्न आहे की कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते. तर या आन्सरसाठी आपल्याला फर्स्ट 4 लाईन्स बघाव्या लागतील की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. म्हणजे काय, जेव्हा आपल्या मुठीमध्ये हाताची जेव्हा पारबोट आपण एकट्ट करतो त्याला मुठ म्हणतात. जेव्हा आपल्या मुठीमध्ये द्रव्य नसतं म्हणजे पैसा किंवा धन नसतो, नाहीच आपल्या शिरेमध्ये रक्त असते. कशा प्रकारचे रक्त म्हटलं होतं त्यांनी, जसं जवानांमध्ये एक रक्त उसळत असतं त्या प्रकारचं रक्त आपल्या शरीरामध्ये नसते. आणि तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. कष्टाचे सामर्थ्य म्हणजे क्षमता, कष्ट करण्याची एक क्षमता असते आपल्यामध्ये, ती आपल्याला अपुरी वाटते कधी जेव्हा आपल्यामध्ये त्यांच्या प्रकारे रक्त उसळत नाही आणि नाही आपल्याकडे पैसा असतो. या दोन गोष्टींच्या वेळी आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. नंतरचा प्रश्न आहे सैनिकांचे पाऊल जिद्दीचे का वाटते. त्यासाठी बघायला लागतील तुझ्या वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. म्हणजे ह्या 4 लाईन्स. तर ते काय म्हणतात की जेव्हा सीमेवरती युद्ध होत असतं तेव्हा बंदुकीतून गोळीबार, तोफा, बॉम्ब्स टाकणे हे सगळं म्हणजे परत चालू असतं. म्हणजे जेव्हा ते आपल्यावरती हमला करतात तर आपण त्याच्यामध्ये इन रिटर्न परतवर करताना आपण सुद्धा गोळीबार करतो, तोफा उडवतो, बॉम्ब टाकतो. मग तेव्हा हे सगळे जे दृश्य असतं ते कसं असं भयानक असतं, हृदय हेलावून टाकणारं असतं आणि आजूबाजूला धुराचा कळवळ धूर उडत असतो सगळीकडे. अशा या भयानक परिस्थितीमध्ये जो आपला जवान असतो तो न घाबरता न डगमगता नेहमी पुढे 2 पावलं टाकत असतो. म्हणून त्या पावलांना जिद्दीची पावले म्हटले. धडत्या तोफातून, धुराच्या कल्लोळातून, घोंगावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून म्हणजे मोठा आवाज करणाऱ्या बंदुकाच्या वर सामना करून सैनिक पुढे जात असतो. म्हणून त्याचे पाऊल नेहमी जिद्दीचे वाटते. नंतर थर्ड प्रश्न आहे डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते. कवयित्री म्हणते की डोळे भरून पाहण्यासारखे दृश्य कोणते आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. म्हणजे काय, कवयित्री म्हणते की आपले जे सैनिक सीमेवरती आहेत त्यांची नेहमी विजयाकडे दौड असावी. म्हणजे नेहमी त्यांचा विजयच म्हणजे व्हायला हवा आणि नंतर तो विजय आहे त्यांना कसं डोळे भरून पाहायचं आहे. जवानांची विजयाची दौड हे डोळे भरून पाहावे असे दृश्य आहे असे कवयित्रीला वाटते. सेकंड प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडा. 4 ऑप्शन दिलेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतो तो आपल्याला निवडायचा आहे. सैनिकांचे औक्षण केले जाते हा प्रश्न आहे आणि पुढे त्यांनी 4 पर्याय दिलेत. भरलेल्या डोळ्याने किंवा भरलेल्या अंतःकरणाने. सेकंड वाला प्रश्न म्हणजे ऑप्शन आहे डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने. थर्ड वाला आहे तबकातील निरांजनाने. चौथा प्रश्न म्हणजे ऑप्शन आहे की भाकरीच्या तुकड्याने. हे 4 ऑप्शन दिलेत. तर सैनिकांचे औक्षण कसे केले जाते तर डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने. ते तुम्हाला कुठे भेटेल. डोळ्यातील आसवांची ज्योत पाजावी अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राहतात. ह्या 4 ओळी आहेत त्या मला सांगतायत की जशी एका दिव्याची ज्योत पेटत असते तव्यात असते नेहमी तशीच तेवत म्हणजे नेहमी जवळ असते त्याप्रमाणेच आमच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू नेहमी पाजत राहावे, नेहमी येत राहावे. आणि अशा या आनंद अश्रूंची तुझ्या म्हणजे अशा या ज्योतींची तुझ्या मागे असंख्य जे देशवासी आहेत त्यांची एक रक्षण आहे तुझ्या मागे, राखण करतोय आम्ही तुझं. तर ह्यातून आपल्याला कळतं की कोणामध्ये त्यांचं औक्षण केलं जाते तर डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने त्याचं औक्षण केलं जाते. पुढे काय कवितेतील दिनदुबळे म्हणजे कवितेत जो दिनदुबळे वर्ड यूज केला म्हणजे त्याचा अर्थ काय कष्टाचे किंवा पैसे नसलेले. दुसरं ऑप्शन आहे की सैनिकांबरोबर लढणारे त्यांना दिनदुबळे म्हटलंय का. तिसरं ऑप्शन आहे की शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले. आणि चौथा ऑप्शन आहे की सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासी. मग दिनदुबळे लोक म्हणजे कोण ज्यांच्यामध्ये क्षमता नाही आणि सामर्थ्य नाही परंतु त्यांना आपल्या देशात म्हणजे जे जवान आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल खूप अभिमान आहे असे देशवासी म्हणजे दिनदुबळे यांनी असं म्हटलं आहे. तर 4th वाला ऑप्शन की सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासी.
तिसरा प्रश्न आहे की काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. म्हणजे आपल्याला त्यांचा शब्दार्थ म्हणजे भावार्थ लिहायचा आहे. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखण, तीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. म्हणजे ते काय म्हणतात कवयित्री की सीमेवरती लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला म्हणता येते की सर्व जनसंख्या जी आहे, जनसामान्य भारतातील जे असंख्य जनसामान्य आहेत त्यांची जी ज्योत आहे ती तुझ्या पाठीशी नेहमी पाठीशी तुझ्या आहे, सदैव तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे असंख्य लोकांचे आशीर्वाद ज्योतीच्या स्वरूपात नेहमी तुझ्या मागे राहतील. आणि ते म्हणतात की आम्ही सर्वजण कसे आहोत, दीनदुबळे आहोत. दीनदुबळ्यांचे असते म्हणजे आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाहीये तुझ्यासारखं. नाही तुझ्या शरीरामध्ये किंवा नसामध्ये जे रक्त उसळतं किंवा तुझ्या रक्तामध्ये जी उमेद आहे, तुमच्या रक्तामध्ये जो उत्साह आहे तो सुद्धा आमच्या रक्तामध्ये नाहीये. तर ते सर्व तुमच्याकडे आहे. तर तुमच्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आम्ही नेहमी तुमचं म्हणजे आमच्या ह्याच्याने आश्रयाच्या स्वरूपात ज्योतीच्या स्वरूपात ते आशीर्वाद देतात. आणि त्या आशीर्वादाच्या स्वरूपात ते म्हणतात की आम्ही नेहमी तुमचं सर्व भारतीय औक्षण करत आहोत आशीर्वादाच्या स्वरूपात. तर नेक्स्ट प्रश्न आहे की सैनिक सीमेवर तैनात असतो. सैनिक नेहमी सीमेवरती संरक्षणासाठी रेडी असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो. या विधानातील भाव स्पष्ट करा. तुम्हाला समजलं जातं, तुम्हाला सांगायचं आहे. तर देशाच्या सीमेवरती जे जवान असतात ते नेहमी सैनिक रक्षणासाठी तैनात असतात. दिन रात अहोरात्र तयारीत असतात ते मातृभूमीच्या रक्षणासाठी. त्यांच्या त्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे आज असंख्य भारत देशवासी बिनधास्त आपण बाहेर फिरू शकतो मोकळेपणे. कुठे जाताना आपल्याला विचार करावा लागत नाही कारण ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. म्हणून आपण रात्र सुद्धा निवांत घालवतो, झोपतो. पण ते रात्रीच्या वेळेस म्हणजे दिवस असो रात्र असो त्यांना सीमेवरती डोळे उघडे ठेवून पाळत ठेवावी लागते. कधी शत्रू घुसेल कुठे घुसेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सज्ज राहावं लागतं. ऊन असो पाऊस असो थंडी असो कुठचंही वातावरण असो त्यांना नेहमी सीमेवरती उभं राहून आपलं कर्तृत्व म्हणजे आपलं कार्य निभावावं लागतं. त्यासाठी ते कधीच मागेही हटत नाहीत, जिद्दीने आपलं कार्य करत असतात. म्हणजे कधी आपण जसं आपल्या फॅमिली सोबत राहतो, विकेंडचा फिरणं, फॅमिली सोबत मज्जा करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये होत असतात. पण ते जीवावरती उदार होऊन जातात. त्यांची मुलं बाळ फॅमिली पुन्हा मागे राहिलेली असते. ते त्यांचा कधी विचारही करत नाही. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फॅमिलीचं काय होईल ह्या छोट्याशा गोष्टीचा सुद्धा ते विचार करत नाही की त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीला बघणार कोण. ते मातृभूमीच्या प्रेमाचे नेहमी सज्ज राहतात. पुन्हा त्यांच्या खाजगी आयुष्यात आणि सुखाचा त्याग करतात. म्हणजे आपल्या मुलाबाळांचा त्याग करून ते सीमेवरती जातात आणि नेहमी देश रक्षणासाठी सज्ज असतात. असे आपले जे सैनिक आहेत जवान ते भारतीय माते म्हणजे मातृभूमीसाठी नेहमी सज्ज असतात आणि त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. तिसरा प्रश्न की कवितेच्या संदर्भात दीनदुबळे याचा कवितेला असलेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजे दीनदुबळे त्यांना काय सांगायचे होते त्याचा मार्मिक अर्थ त्यांनी या कवितेत स्पष्ट केलाय. ते म्हणतात की भारत देशावरती अत्यंत प्रेम असलेले जे भारतीय आहेत आपले ते काही जण असेही असतात आपल्या भारताचे त्यांच्याकडे काहीच पैसा नसतो, सामर्थ्यही नसते आणि संपत्ती पण नसते. तसेच त्यांच्या शरीरामध्ये सळसळणारे रक्त नसते. जसे एका जवानामध्ये रक्त सळसळत असतं तसं त्यांच्यामध्ये सळसळणारे रक्तही नसेल. पण प्रत्येक सीमेवरती लढाईसाठी जाणाऱ्या जवानांसाठी किंवा जवानांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक अभिमान असतो. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकाच्या आपल्या डोळ्यातील ज्योतीने आपण औक्षण करतो. ते म्हणजे की जे सैनिक सीमेवरती लढायला जातात त्यांचं आपण आपल्या डोळ्यातील ज्योतीने म्हणजे डोळ्यातील अश्रूने आपण त्यांचं औक्षण करतो. ते पुढे म्हणले की आम्ही सगळे जे भारतीय होते दीनदुबळे आहोत. दीनदुबळे आहोत म्हणजे ते कमजोर किंवा त्याच्याकडे ते कमजोर की त्याच्याकडे पैसे नाहीत असं नाही. त्याचा अर्थ म्हणजे ते गरीब असा अर्थ घेतला नाही. दीनदुबळे म्हणजे ज्यांच्याकडे सैनिकासारखं सामर्थ्य नाहीये, नाही त्यांच्याकडे तसं रक्त उत्सळतंय, परंतु प्रत्येक भारतीयाला आपल्या सैनिकाच्या कार्याबद्दल अभिमान आहे असा व्यक्ती म्हणजे दीनदुबळा त्यांनी यूज केला वर्ड. दीनदुबळा म्हणजे कोण? गरीब किंवा म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीत किंवा जो कमजोर आहे किंवा तो गरीब आहे तो दीनदुबळा नाही. दीनदुबळा म्हणजे तो ज्याच्याकडे सैनिकासारखं सामर्थ्य नाहीये ना त्याच्यासारखं नसामध्ये उसळण्यात रक्त सुद्धा नाही, परंतु प्रत्येक भारतीयाला ज्याला आपल्या जवानांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल अभिमान वाटतो तो व्यक्ती म्हणजे दीनदुबळा असं त्यांनी इथे अर्थ स्पष्ट केला आहे. शेवटी एक स्वमत आहे की देशसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी
तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा. म्हणजे देश हाच देव हे समजून जे सेवा करत असतात आपल्या मातृभूमीचे जवान किंवा सैनिक, त्यांच्यात तुम्हाला काय काय करायचं ते तुम्हाला लिहायचंय. म्हणजे जे सैनिक काम करत असतात किंवा आपले कर्तव्य बजावत असतात ते काम म्हणजे अतुलनीय आहे. म्हणजे त्याच्यावर कधीच तुलना करू शकत नाही. त्यांचं घर सोडतात, मुलाबाळ सोडतात आणि बिनधास्त सीमेवरती आपलं काम करायला जातात, आपलं कर्तृत्व पूर्ण करायला जातात. मग ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, ती कशाची पर्वा करत नाही. प्रत्येक वेळी आपल्या मातृभूमीचं संरक्षण कसं करता येईल याचाच ते विचार करत असतात. मग असे सैनिकांसाठी तुम्हाला काय करावं असं वाटतं हे जे तुम्हाला द्यायचे. मग तुम्ही जरा विचार करा की आपण आपल्या सैनिकांसाठी काय करू शकतो आणि तुमचे जे विचार आहे ते तुम्ही ह्या स्वमतमध्ये लिहा. म्हणजे कमीत कमी 2 तरी तुमचे असे विचारले की तुम्ही कशा प्रकारे सैनिकांसाठी मदत करू शकता किंवा सैनिकांसाठी काही करू शकता ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि पेज नंबर 35 वर भाषा अभ्यास आहे. तो रसविचार आहे की रसविचार म्हणजे काय. नॉर्मली रस म्हणजे टेस्ट किंवा रुची असते, पण शब्दामध्ये सुद्धा रसाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण 9 प्रकार आधीच बघितले, जसं करुण, शृंगार, वीररस, हास्य, रौद्र, भयानक, बिभत्सक, अद्भुत आणि शांत. त्याचा एक पेज दिलाय, तो आपण आधीच हा पाठ करून झालो आहोत. तुम्ही एकदा परत त्याची रिव्हिजन करा की रस विचार म्हणजे रसांचे प्रकार किती आहेत आणि कोणत्या रसामध्ये काय काय येतं इन्क्लूड केलं जातं ते सगळं तुम्ही नीट वाचा.